सर्वात चुकीचं झालंय. तर सर्व नाशिकच्या पब्लिक क्लबला लई मोठा नमस्कार. सकाळी सकाळी मी ह्या गचपण ढवळ्यासोबत एक व्हिडिओ बनवला जो की आता व्हायरल झालेला आहे असं पण ह्या कारणामुळे, कारण त्याला बाहेर जायचं होतं. मग त्याच्या आधी एक व्हिडिओ तर बनताय आणि ह्या कपड्यांचा एवढा कसं काय ऊत येतो काय माहिती. म्हणजे रोज जितके कपडे आवरावे त्याच्यापेक्षा डबल कपडे येतात. म्हणजे त्या कपड्यांचा एंडच नाहीये. तो वाळत टाका, काढा, घड्या करा, घड्या केल्यावर परत वाळत टाका. कधी न संपणारी सायकल असो. पण त्यानंतर झेप्टोवर रसमलाई मागवली, त्याचं तर नंतरच सांगते आता काय झालं. त्यानंतर संध्याकाळी रेडी झाली आणि माती खायची इतकी सवय लागली की आता चांगल्या गोष्टींमध्ये खाते. आता अशी नुसती पण खायला लागलेली. त्याच्यानंतर मी आणि मम्मी चक्कर मारायला गेलो आणि ह्या मांजऱ्याला बोक्याला काय झालं काय माहिती, अचानकच लोळता उठून माझ्याकडे बघायला लागला. त्याच्यानंतर गेलो आजीकडे आणि मग तिकडनं आल्यानंतर आम्ही बघत होतो बिग बॉस. आणि मग आता तुम्हाला मेन सांगते, रसमलाई जी सकाळी झेप्टोवरनं ऑर्डर केली होती ती मी आता उघडली, कारण की ती पूर्ण बर्फ झाली होती पहिली गोष्ट. तर मग तिला थोडं नॉर्मल टेम्परेचरला आणून परत फ्रीज मध्ये ठेवून मग मी ती घेतली खायला आणि पूर्णपणे नासली होती, पूर्णपणे खराब होती. कंप्लेंट केल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही फोडली म्हणून. मग भाई फोडली तर खाल्ल्यानंतर कळेल ना की कशी निघाली ते. असं आता त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.